पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरण आता त्या प्रकरणाच्या अनुषंगाने राजकारण रंगताना दिसतंय। मात्र जमीन व्यवहाराची बनवाबनवी कुणाला वाचवण्यासाठी आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आता उपस्थित केलाय। 70 कोटी कर्ज दिलं, त्यामध्ये बऱ्याच गडबडी झाल्या, त्याचं गहाणखत सुद्धा झालं। गहाणखत झाल्यानंतर काही दिवसांनी त्या बँकांनी सांगितलं होतं की आमचा या प्रॉपर्टीवरचा बोजा कमी करा, म्हणजे आमचा आता या प्रॉपर्टीवर हक्क नाही। त्यांच्या त्या पत्रावरही आक्षेप घेण्यात आले। त्यानंतर काल या पतसंस्थांनी रिकन्व्हेन्स डीड म्हणजे जी प्रॉपर्टी घेतली होती ती प्रॉपर्टीवर आता आपला हक्क नाही, ती प्रॉपर्टी पुन्हा मूळ मालकाकडे आपण सोपवत आहोत, अशा अर्थाचं एक दस्त तयार करून घेतला। आता मुद्दा असा आहे की ज्या प्रॉपर्टीसाठी 70 कोटी लोन दिले, कर्ज दिलं, त्या पैशाचं काय झालं? कारण हे जे गहाणखत रद्द केलंय किंवा रिकन्व्हेन्स डीड केलंय त्याच्यामध्ये त्या रकमेचं काय या संदर्भात कुठेही उल्लेख दिसून येत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।